नमस्कार. डोंट बी स्कॅर्ड टू स्टार्ट ओव्हर यू बे लाईक युअर न्यू स्टोरी बेटरच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. तर ही सिरीज कशाबद्दल आहे याचा व्हिडिओ जर तुम्हाला मिस झाला असेल तर तो माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, जाऊन बघा आणि नंतर मग हा व्हिडिओ बघायला या. तर आज मी बोलणार आहे ट्रिगर पॉईंट्सबद्दल. ट्रिगर पॉईंट्स म्हणजे असे पॉईंट्स, असे काही क्षण ज्यामुळे नाटक किंवा ॲक्टिंग या क्षेत्राबद्दल मी विचार करू लागलो. तर जास्त वेळ न दवडता मी सुरुवात करतो. यासाठी मला जावं लागेल साधारण 34-35 वर्ष मागे. साधारण मी 4-5 वर्षांचा असेन. याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आत्ता मी गड चढतो आहे थोडासा. तर पार्श्वभूमी अशी आहे की वेलिंग गावात आम्ही राहायचो आधी, म्हणजे राहतात अजून. तिकडे लक्ष्मी नरसिंह देवस्थान आहे आणि तिथे माझे आजोबा भटजी होते. माझी आई एका सेमी गव्हर्नमेंट बॉडीमध्ये काम करायची आणि ती आल्यानंतर मग मला जेवण भरवायची. आणि लहान मुलांचे वांदे तुम्हाला माहिती आहेत, जेवण्यासाठी जेवत नाहीत. मीही काही अपवाद नव्हतो. तर आई आल्यावर ती मला जेवायला घेऊन बसायची आणि अशाच एका रात्री मी जेवत नव्हतो. तर ती मला घेऊन देवळात गेली आणि मंदिराच्या चौकात आम्ही बसलो. तर तिकडे एका प्रोजेक्टचं शूटिंग सुरू होतं. आता ती फिल्म होती की शॉर्ट फिल्म होती की म्युझिक अल्बम होता की डॉक्युमेंटरी होती की काय होतं मला नाही माहीत. त्यानंतर ते फिल्म प्रदर्शित झालं की नाही तेही माहीत नाही. त्याच्यात तेव्हा सुहास पळशीकर हे काम करायचे. मी त्यांना ओळखत नव्हतो त्यावेळी. तर जेवायला बसलो आणि माझ्या आईने म्हटलं, बघ 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 ते सुहास पळशीकर आहेत, सुहास पळशीकर. म्हटलं ठीक आहे, एवढं काय आहे त्यात, मी काही ओळखत नव्हतो. पण ते जे काही तिकडे चाललं होतं त्यावेळी ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे माझ्या बघण्यात आजपर्यंत जे आलं होतं, ज्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज मी बघत होतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं. पण तिकडे एक माणूस होता जो कायम कुठल्याच गोष्टी पुढे जायला देत नव्हता. म्हणजे तो डायरेक्टर होता. म्हणजे काहीतरी छान चालायचं, काहीतरी बडबडायचं, हे लोक डायलॉग म्हणायचे आणि हा काहीतरी नेमका येऊन काहीतरी म्हणायचा, म्हणजे कट म्हणायचा आजच्या भाषेत. तर मला त्या माणसाचं प्रचंड राग आला होता. म्हटलं ह्याला आधी बाहेर काढलं पाहिजे, हा काहीच व्यवस्थित बघायला देत नाही आहे. मग काहीतरी ब्रेक पडला तिकडे, काहीतरी लाईट वगैरे सेट करायची होती. तर ते सुहास पळशीकर तिथून उठले आणि माझी आई मला घास भरवत होती, जेवण भरवत होती, तिकडे आले आणि माझ्या डोक्यावर असा हात फिरवला आणि मला म्हणायला लागले, बाळा मोठा झाल्यावर ॲक्टर बनशील का माझ्यासारखा, आणि हसले. एवढंच मला आठवतं. त्याच्यानंतर मला नाही आठवत काय घडलं. नंतर मला कंटाळा आला, कारण तो डायरेक्टर जो कोणी माणूस होता तो काहीच व्यवस्थित बघायला देत नव्हता. कट टू आमची शाळा एका घरात चालायची. एक घर होतं, त्याचा वरांडा होता आणि त्याच्यात आमची शाळा चालायची. पहिली तिसरी आणि चौथीत आमची शाळा एका सरकारी बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाली. सरकारने नवीन शाळा बांधून दिली. तर तिथे नक्की इव्हेंट मला आठवत नाही, पण सरस्वती पूजनानिमित्त किंवा 15 ऑगस्ट असेल किंवा असाच काहीतरी एक दिवस असेल, तिकडे स्किट करण्याचं ठरलं. आणि गुरुजी नाही, बाई होती आम्हाला त्यावेळी. बाईने विचारलं नाटकामध्ये कोण कोण काम करणार आहेत. तेव्हा माझा मी हात असा वरती केला होता. ते झालं आणि त्याच्यानंतर लगेच माझी तब्येत बिघडली. आणि हे पर्टिक्युलर थिंग ना आजपर्यंत चालू आहे. जेव्हाही माझ्या हातात कुठलाही प्रोजेक्ट येतो त्याच्या आधी बरीच माझी तब्येत बिघडते. काय कोष्टक मला माहिती नाही, पण हे अजूनही चालू आहे. तर त्यावेळी माझी तब्येत बिघडली होती आणि मी नाटक नाही करू शकलो. आणि जेव्हा नाटकाचं प्रेझेंटेशन होतं त्या दिवशी मी शाळेत उपस्थित होतो, प्रेक्षकामध्ये बसलो होतो आणि माझा मामे भाऊ त्याच्यात काम करत होता, ओंकार. त्याने खूप छान भूमिका केली होती, एका म्हाताऱ्याची भूमिका केली होती. माझा अजून एक मित्र होता गौरव, आणि अजून एक तिसरा कोण होता त्याचं मला नाव आठवत नाही किंवा कोणी काम केलं होतं ते आठवत नाही. तर ते मी बघितलं, मी प्रेक्षकामध्ये होतो, मी बघितलं आणि मी खूप इम्प्रेस झालो. म्हटलं भारावून गेलो, काय छान काम केलं होतं ओंकारने. असा म्हाताऱ्याचा आवाज, थरथरता आवाज वगैरे काढला होता त्याने आणि त्याची अतिशय
सगळ्याजणांनी खूप अशी प्रशंसा केली आणि मला थोडीशी जेलसी झाली. जेलसी म्हणजे त्याच्याबद्दल नाही माझ्या स्वतःबद्दल. अरे मी असायला हवा होतो या प्रोजेक्टमध्ये, असं झालं मला. मी तर तिकडे असतो तर माझी पण प्रशंसा केली असती टीचर्सनी, आलेल्या पालकांनी, असं मला वाटलं. तर तो एक इन्सिडेंट होता. कट टू आमच्या घराच्या खाली एक ग्राउंड आहे, तिकडे आम्ही क्रिकेट खेळायचो. तर आम्हाला कोणीतरी बातमी दिली की पुढे एक ख्रिश्चन कम्युनिटी आहे, जरा चालावं लागतं आमच्या घरापासून, तर तिथे पिक्चरचं शूटिंग चाललं आहे. म्हटल्यानंतर आमची पूर्ण गँग तिकडे धावली बॉल बॅट वगैरे घेऊन. आणि मला आठवतं असा मोठा टेम्पो वगैरे त्यांनी उभा केला होता, तिथून जनरेटरचे केबल्स वगैरे त्यांनी ओढले होते घरापर्यंत. आणि त्या घरात विहीर होती आणि तिकडे तो कॅरेक्टर टॉवेल वगैरे बांधून विहिरीतनं पाणी काढणं असा सीन होता. तर आम्ही तिकडे गेलो. तिकडे पण तो हा डायरेक्टर होताच जो काही बघायला देत नव्हता. तर आम्ही कॅमेऱ्यात वगैरे बघितलं त्यावेळी कसं दिसतं वगैरे. आणि मला तेव्हा शंका आली की लाईव्ह आपण जेव्हा बघतो तेव्हा एवढी सगळी माणसं असतात त्या फील्डमध्ये, लोकेशनमध्ये, ती कशी काही दिसत नाही आहेत का कॅमेऱ्यामध्ये, की मग नंतर काढून टाकतात का यांना. आणि एवढं सगळं असं रिअल दिसतं. मग आपण जेव्हा सिरियल बघतो किंवा टी व्ही बघतो तेव्हा ते सगळं पाणी ब्लू कसं दिसतं किंवा झाडं हिरवी कशी दिसतात. कलर करेक्शन वगैरे मला आत्ता कळालं, पण तेव्हा माहिती नव्हतं की एवढं सगळं पोस्ट प्रोडक्शन करावं लागतं. तर म्हटलं हे आत्ता जेव्हा आम्ही लाईव्ह बघतो हे सगळं तेव्हा खूप आवाज आहे, सराउंडिंगचा आवाज आहे, ॲम्बियन्स आहे, आणि मग फिल्ममध्ये फक्त डायलॉग कसे ऐकू येतात, हा तेव्हा प्रश्न माझ्या डोक्यात होता. हा एक ट्रिगर पॉईंट. आम्ही ज्या परिसरात आहे तिकडे अजून 3-4 शाळा होत्या आणि 3-4 शाळांचं एकत्रितपणे एक बालमेळावा व्हायचा. तर त्या बालमेळाव्यात मी सूत्रसंचालन केलं होतं आणि मला खूप प्रशंसा मिळाली होती तेव्हा. आणि निकालपत्र असतं ना, रिपोर्ट कार्ड, तेव्हा माझ्या गुरुजींनी, खानविलकर गुरुजी होते, त्यांच्या फार सुरेख हस्ताक्षर म्हणजे अगदी टाईप्ड फोंट, टाईप्ड लेटर असतं तसं. तर त्यांनी शेरा लिहिला होता, रिमार्क लिहिला होता की सभा धीटपणा आहे. तो कमेंट मी आयुष्यात एवढ्या वेळा वाचला आहे. जेव्हा जेव्हा माझ्या हाती ते निकालपत्र लागायचं तेव्हा मी तो कमेंट वाचायचो. मी माझ्याचबद्दल असा फील गुड फॅक्टर करून घ्यायचो. मला खूप चांगलं वाटायचं, अरे लोक माझी प्रशंसा करतायत वगैरे. कट टू अजून एक इन्सिडेंट की नवरव वकल प्रकारचं एक प्रोसेशन असतं आमच्या गावात. आणि एक किलोमीटरभर ते प्रोसेशन असतं, म्युझिक वगैरे असतं. आणि तर तेव्हा त्यावेळेला शिर्डीवाले साईबाबाची मालिका मी बघायचो आणि मी खूप इन्स्पायर झालो होतो. तर मी स्वतःलाच मेकअप करून घेतलं, ते बांधलं साईबाबांसारखं, एक भिक्षेसाठी एक बाऊल घेतला आईकडून आणि मी पूर्ण गावात फिरलो. तर तेव्हा पण माझी प्रशंसा झाली होती. तो पण एक इन्स्पायरिंग मोमेंट होता. त्यानंतर माझं ॲडमिशन झालं शिक्षा सदन स्कूलमध्ये प्रियोला. तिथे मला भेटल्या कोकणी भाषेच्या टीचर विनंती कासार, जी माझ्यासाठी किंवा माझ्या या करिअरात तिचा खूप मोठा वाटा आहे. ती खूप फार सुंदर निबंध लिहायची, खूप सुंदर. आणि तिचे ते शब्द असे. आणि मी कोकणी विषय घेतला होता, मराठी नव्हता घेतला. तर त्यामुळे माझ्यासाठी खूप सगळं नवीन होतं. आणि पोंडा स्कूल्स असोसिएशन अशी एक बॉडी होती. पोंडा तालुक्यामध्ये जेवढ्या स्कूल्स असेल त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन्स व्हायचे. तर तिथे वक्तृत्व स्पर्धा, स्टोरी टेलिंग स्पर्धा, अशा सगळ्या स्पर्धा व्हायच्या. तर तिथे एक अशी स्पर्धा होती की 5-6 टॉपिक तुम्हाला दिले जाणार आधीच. त्याच्यावर तुम्ही निबंध लिहायचा, तो प्रिपेअर करायचा 5-6 टॉपिकवर. तिथे त्या व्हेन्यूवर जायचं, तिथे ते लॉट काढायचा आणि तो जो लॉट येईल त्याच्यावर बोलायचं. तर अशा स्पर्धेत मी सहभागी झालो होतो, जिथे विनंती टीचरने मला निबंध लिहून दिले होते 6 विषयांवर. मी ते 6 विषय म्हणजे जवळजवळ एक विषय होता अंदाजे 3-4 फुलस्केप पेजेस. तर असे मी 24 पेजेस म्हणजे 6 डिफरंट विषय पाठ केले होते. आणि तिथे जाऊन त्या स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. तर माझ्यासाठी ती खूप चॅलेंज होती. तर पाठांतराची ही सवय मला शिक्षा सदनमधून सुरुवात झाली, वक्तृत्व स्पर्धा. त्यानंतर शिक्षा सदन म्हणजे 5वी ते 12वीपर्यंत मी अनेक वक्तृत्व स्पर्धा किंवा मोनोलॉग्स, डिबेट्स यामध्ये सहभागी झालो आणि प्रचंड बक्षिसं मिळवली. आणि तिथे माझ्या स्कूलमध्ये अशी एक प्रथा होती
की कुठल्याही कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं किंवा द्वितीय पारितोषिक मिळालं तर दुसऱ्या दिवशी असेंब्लीमध्ये तिथे त्या मुलाला बोलवून त्याचा छोटासा सन्मान केला जायचा. सगळ्या मुलांना ते सांगायचं की काल अमुक अमुक मुलगा अमुक अमुक स्पर्धेत गेला होता, तिथे त्याने अमुक अमुक पारितोषिक मिळवलं. तर ते माझ्यासाठी अतिशय इन्स्पायरिंग होतं की माझा इन्स्पिरेशनल पॉईंट होता की मला चांगलं करायचं आहे, कारण मला उद्या असेंब्लीमध्ये उभं केलं जाणार, तिथे माझी प्रशंसा केली जाणार. ह्या प्रशंसेसाठी मी खूप भूक होती माझी. तर हे सगळे माझे अजून एक मी सांगतो की माझे आईबाबा नाटकात काम करायचे, संगीत नाटकात आधी. आणि एका स्पर्धेसाठी माझे बाबा परीक्षक होते. एकांकिका स्पर्धा होती शिवनाथीला, म्हणजे शिरोड्याच्या जरा पुढे. आणि त्यावेळी आमच्याकडे गाडी नव्हती, म्हणून बाबा कोणाच्या तरी गाडीत जायचे, ते मलाही न्यायचे. तर तिथे मी सगळ्या एकांकिका बघायचो. आणि नंतर ती स्पर्धा बघितल्यानंतर जेव्हा आम्ही घरी यायचो तेव्हा त्यांच्यामध्ये होणारा संवाद मी ऐकायचो. आणि मग मी रिलेट करायचो, अच्छा हे ह्या पर्टिक्युलर नाटकाबद्दल बोलत असतील, ह्या पर्टिक्युलर नाटकातल्या एका क्षणाबद्दल बोलत असतील. तर हे सगळे पॉईंट्स माझ्यासाठी एक काय म्हणूयात त्याला, ट्रिगर पॉईंट्स होते. अजून एक आठवतं मला. लक्ष्मी नरसिंह देवळात सतीश गवस आणि मैथिली ठाकूर ह्यांनी नाट्य कार्यशाळा घेतली होती. आता नाट्य कार्यशाळा म्हणजे काय, थिएटर वर्कशॉप म्हणजे काय, हे मला काही माहीत नव्हतं. पण जेव्हा घेतली होती तेव्हा साधारण आमच्या गावातले 20-25 लोक तिकडे यायचे. थिएटर गेम्स, थिएटर एक्झरसाईज हे सगळं करायला मला मज्जा वाटायची ते सगळं बघायला. पण सगळ्यात जास्त तिकडे इन्स्पायरिंग माझ्यासाठी होतं की त्यांच्या ब्रेकमध्ये त्यांना चहा आणि भाजीपाव दिला जायचा, तर ते खायला मी जायचो. आणि तिकडे गेलो म्हणून मी तिकडे राहायचो, बघायचो हे सगळं. आणि हे सगळं जे काही होतं ते खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी. आणि मी कुठेतरी सबकॉन्शियसली माझ्या डोक्यात असा विचार आला असेल की हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, ह्याच्यात आपण करिअर करू शकतो का, ही थोडीशी उत्सुकता आय थिंक ह्या सगळ्या पॉईंट्समध्ये माझ्यासाठी निर्माण झाली. तर हा पहिला एपिसोड, ट्रिगर पॉईंट्स. तुमच्या आयुष्यात आज जिथे तुम्ही कुठे असाल तिथे पोचण्यासाठी तुमच्या आयुष्यात असे काही ट्रिगर पॉईंट्स होते का, हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मला वाचायला आवडेल. तर प्लीज लिहा. तुम्ही जिथे कुठे असाल, फोटोग्राफर असाल किंवा टीचर असाल, जे काही असाल, आणि तिकडे पोचण्यासाठी तुम्हाला कुठल्या क्षणांनी ट्रिगर केलं हे प्लीज लिहा. मी नक्की वाचेन आणि माझ्या प्रतिक्रिया कळवेन. दुसरा एपिसोड लगेच घेऊन येतो, तोपर्यंत बघत राहा. डोंट बी स्कॅर्ड टू स्टार्ट ओव्हर. You may like your new story better. Thank you very much for being associated with me, with my channel since last 14-15 years. Thank you, goodbye, and have a great day.